हॅलो हाय नमस्कार. आज ब्रेकफास्टसाठी काय बनवायचं समजत नव्हतं, म्हणून काहीतरी पटकन करता येईल अशा पद्धतीचं बनवायचं होतं. मग ब्रेड शिल्लक होता, त्याच्यामुळे ब्रेडपासून आज अशी झटपट अशी मी एक रेसिपी बनवलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. अगदी मस्त टेस्टी आणि पोटभरीची अशी पटकन होणारी रेसिपी आहे. त्याच्यामुळे चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. सुरुवातीला इथे आपण कांदे घेतलेत. मी इथे 2 कांदे घेतलेत आणि ते बारीक चिरून घ्यायचे आहेत. टिफिनसाठी सुद्धा खूप छान अशी ही रेसिपी आहे की आपल्याला एक छोटा टिफिन पाहिजे घेऊन जायचा असेल किंवा संध्याकाळी भूक लागली असेल आणि काहीतरी पटकन खायचं असेल ना, तर हे असं सुंदरपैकी करू शकता तुम्ही. त्याच्यामुळे मस्त रेसिपी आहे. रेसिपी आवडलीच तर रेसिपीला लाईक करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा. आता इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपण एका भांड्यामध्ये तेल घेतले. तेल 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतले. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी 1/4 टीस्पून टाकून घेतलेली आहे आणि इथे 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण ठेचून छानपैकी टाकायची आणि लसूण जराशी गरम झाली की आपण जो कांदा बारीक चिरलेला होता तो कांदा आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि लसूण आणि कांदा छानपैकी तेलावरती परतवून घेऊया. कांदा पटकन शिजायला आणि चवीनुसार मीठ टाकण्यासाठी आपण आता कांदा शिजतानाच त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. म्हणजे कांदा मीठ टाकल्यानंतर लवकर शिजतो, पटकन त्याला पाणी सुटतं आणि छान मऊसूत होतो. त्याच्यामुळे इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया, म्हणजे आपल्याला पूर्ण रेसिपीमधलं पण मीठ टाकून होतं. जर कमीच वाटलं तर तुम्ही नंतर शेवटला टेस्ट करून टाकू शकता. पण शक्यतो नेहमी कांदा टोमॅटो शिजायला टाकतो ना, त्याच वेळेला मीठ टाकलं ना तर ते पटकन शिजतं. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण आपला कांदा एक 5 मिनिटं असा शिजायला ठेवूया. कांदा शिजेपर्यंत आपण पुढची तयारीला सुरुवात करूया. आता इथे मी ब्रेडच्या स्लाईस घेतल्या आहेत. ब्रेडच्या साधारण मी 8 स्लाईस घेतलेल्या आहेत आणि त्याचे आपण आहेत ना छोटे छोटे तुकडे करून घेऊया. एकदम पण बारीक करायचे नाही आहेत, असे मीडियमच करायचे आहेत, कारण का नंतर सगळं मिक्सिंगमध्ये आहेत ना त्याचा अजून बारीक तुकडे होतात. त्याच्यामुळे एकदम आत्ता सुरुवातीला एकदम बारीक तुकडे न करता आपण जरा साधारण एवढ्या साईजमध्ये सगळ्या ब्रेडचे हे तुकडे करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपण बाकीचे ब्रेड पण कापून घेऊया. कांदा छानपैकी शिजलेला आहे. परत एकदा तो परतवूया आणि आता आपण त्याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया. आता आपल्याला त्याच्यामध्ये जास्त काही नाही, 3 टीस्पून मी लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्हाला तिखटचं प्रमाण जर जरा जास्त पाहिजे असेल तर तिखटाचं प्रमाण अजून वाढवलं तरीसुद्धा चालेल. पण ब्रेड टाकल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की आता हे 3 टीस्पून पण जास्त वाटत असेल तर ते ब्रेड टाकल्यानंतर सगळं मॅच होऊन जातं. त्याच्यामुळे सुरुवातीला थोडंसं जरा तिखट जास्त टाकलं ना तर ते ब्रेड टाकल्यानंतर सगळं मॅच होऊन जातं. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून आता आपण जो ब्रेड कापलेला होता तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता हे मिक्स करतो तेव्हा मिक्स करताना आपला ब्रेड जर म्हणजे असा कधी कधी तुटतो वगैरे, त्याच्यामुळे तो आधीच जरासा मोठा कापलात ना की तो मिक्स करताना जरासा बारीक अजून होतो. आधीच बारीक एकदम कापलात ना तर नंतर मग एकदम ते पूर्ण असं झुणकाचा बॅटरसारखं तयार होईल. त्याच्यामुळे एकदमच आधी ब्रेड कापताना जास्त बारीक कापू नका. आता गॅस बंद केला आहे मी आणि पूर्णपणे सगळं मिश्रण आधी सगळं मिक्स एकत्र करून घेऊया, कारण मसाला सगळा ब्रेडला लागायला थोडा टाईम जातो. मग त्याच्यामध्ये आपला कांदा वगैरे अजून करपला किंवा असं नको म्हणून आधी गॅस बंद करायचं, सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि परत मग एक गॅस ऑन करून थोडीशी 5 मिनटं त्यांना परत एकदा परतवून घ्यायचं. आता सगळं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता की पहिल्यापेक्षा ब्रेड पण थोडासा असा छोटा झालेला आहे, कारण का मिक्स करताना तो थोडाफार तुटतो. आता सगळं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतले. आता मी गॅस ऑन करून ते परत एकदा सगळं असंच परतवून घेते. आता कोथिंबीर थोडी चिरून छानपैकी गार्निशिंग करूया त्याच्यावरती आणि झटपट आपला असं ब्रेडचा हा नाश्ता तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि झटपट असा होणारा हा ब्रेकफास्ट तुम्ही पण ट्राय करा आणि तुमचा पण हा ब्रेकफास्ट असा पटकन होणारा तयार झाल्यानंतर तुम्हाला ही रेसिपी आवडलीच तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ही कशी वाटली ती मला नक्की सांगा.